नमस्कार विद्यार्थिनींनो, मागील लेक्चरमध्ये आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी या टॉपिकचा दुसरा भाग अभ्यासलेला होता. तर आजचं आपलं हे तिसरं लेक्चर आहे. हा टॉपिक आपण पुढे कंटिन्यू करत आहोत. त्यापूर्वी मागील 2 लेक्चरमध्ये आपण या टॉपिकमधील कोणकोणते पॉईंट्स अभ्यासलेले आहेत याची थोडक्यात रिव्हिजन घेऊया. सुरुवातीला आपण सीड टेक्नॉलॉजी याची डेफिनेशन बघितलेली होती. मी परत एकदा डेफिनेशन रिवाइज करते. त्यामध्ये जी सोपी डेफिनेशन होती तीच मी रिवाइज करते. Seed technology is a science which deals with production, processing, testing and distribution of seed. यानंतर आपण याचे प्रिन्सिपल्स बघितलेले होते. यामध्ये 2 प्रिन्सिपल्स आपण अभ्यासलेले होते. यामध्ये पहिल्यांदा जेनेटिक प्रिन्सिपल आणि त्यानंतर ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल आपण अभ्यासलेले होते. जेनेटिक प्रिन्सिपलमध्ये आपण एकूण 2 भाग बघितलेले होते. यामध्ये डिटेरिओरेशन ऑफ व्हरायटीज आणि दुसरा जो भाग होता तो होता मेंटेनन्स ऑफ जेनेटिक प्युरिटी ड्युरिंग सीड प्रोडक्शन. यानंतर आपण दुसरा भाग ॲग्रोनॉमिक प्रिन्सिपल हा अभ्यासलेला होता. यानंतर रिझन अँड रेमेडीज फॉर द मेकॅनिकल मिक्सचर, म्हणजे ज्यावेळेस आपण हायब्रिड सीड्स तयार करतो त्यावेळेस कोणकोणते असे कारणं आहेत की ज्यामुळे त्या हायब्रिड सीड्समध्ये काही मिक्सिंग होते किंवा मेकॅनिकल मिक्सचर होते आणि त्यावरच्या रेमेडीज आपण अभ्यासलेल्या होत्या. यानंतर आपण ॲक्च्युअल हायब्रिड सीड प्रोडक्शन ज्वार या क्रॉपचं कसं करतात हे स्टेप बाय स्टेप बघितलेलं होतं. तर त्यामध्ये आपण त्याचं बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, यानंतर युजेस किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, यानंतर सॉईल, क्लायमेट, त्यानंतर स्टेप्स इन्व्हॉल्ड इन हायब्रिड सीड प्रोडक्शन इथपर्यंत आपण अभ्यासलेलं होतं. तर मागच्या वेळेस आपण जे स्टेप्स बघितलेल्या होत्या हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ ज्वारच्या, त्यामध्ये एक इमेज मी परत तुम्हाला दाखवते ह्या स्लाईडमध्ये. तर थोडक्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचं असेल तर जनरली हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ ज्वार यामध्ये एकूण 3 लाईन आपण इन्क्लूड करतो. तर यामध्ये लाईन ए, लाईन बी आणि लाईन आर. तर सुरुवातीला लाईन ए आणि लाईन बी याचं क्रॉसिंग केलं जाते. लाईन ए ही मेल स्टराईल आणि लाईन बी ही मेंटेनर लाईन असते. यानंतर लाईन ए आणि लाईन बी याचं क्रॉसिंग झाल्यानंतर आपल्याला जो F1 मिळतो तो लाईन ए असतो आणि तो मेल स्टराईल असतो. म्हणजे यामध्ये लाईन ए आणि लाईन बी याचे दोन्ही कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतात. यानंतर परत आपण आता ही जी बी लाईन आहे मेंटेनर लाईन ही आपण यील्ड इन्क्रीज करण्यासाठी वापरतो. म्हणजे समजा ए प्लॉटमध्ये 10 kg यील्ड आपण घेतलेला आहे आणि आपल्याला ह्या दोघांचं क्रॉसिंग करून समजा 20 kg यील्ड आपल्याला पाहिजे, तर त्यासाठी आपण बी लाईन क्रॉस करून तो जो यील्ड आहे किंवा ती जी प्रोडक्शन आहे ते मेंटेन करतो. आणि आपल्याला जो F1 किंवा जो क्रॉसिंग मिळतो तो लाईन ए मेल स्टराईल. म्हणजे यामध्ये काही कॅरेक्टर हे लाईन एचे आणि काही कॅरेक्टर हे लाईन बीचे असे 50-50% आपल्याला कॅरेक्टर यामध्ये मिळतात. यानंतर जे काही प्रोड्यूस झालेलं आहे F1 आपण त्याला म्हणतो, ते प्रोड्यूस झाल्यानंतर परत आपण हे लाईन आर त्यालाच रेस्टोअर लाईन असं म्हटलं जाते, त्यासोबत आपण क्रॉसिंग करतो आणि शेवटी
आपल्याला यापासून हायब्रिड सीड प्रोडक्शन मिळते. तर थोडक्यामध्ये आपण ही स्टेप्स थोडक्यात लक्षात ठेवायची आहे. यानंतर आपण बघूया आयसोलेशन रिक्वायरमेंट. तर जेव्हा आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन घेतो किंवा आपल्याला कल्टिवेशन करायचं असते एखाद्या प्लॉटमध्ये, तेव्हा डिस्टन्स ठेवणं फार महत्त्वाचं असते, कारण यामध्ये मेकॅनिकल मिक्सचर होऊ शकते. त्यामध्ये आपण बघूया, जवार इज अ सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप बट 10% क्रॉस पॉलिनेशन ऑल्सो ऑकर्स. म्हणजेच जवार हे सेल्फ पॉलिनेटेड आहे, स्वतःहून यामध्ये पॉलिनेशन होते, पण 10% क्रॉस पॉलिनेशनसुद्धा केलं जाते. फर्स्ट, field of other varieties and the same varieties of jawar, the distance is or isolation's distance is 300 meter. म्हणजेच यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेगवेगळ्या व्हरायटीज असतील जवारच्या किंवा सेम व्हरायटी जरी असतील, तर त्यामध्ये प्रत्येक व्हरायटीच्या प्लॉट्समध्ये डिस्टन्स, 2 प्लॉटमधील डिस्टन्स हे 300 मीटर असणं आवश्यक आहे. देन फ्रॉम जॉन्सन्स ग्रॉस, तर यामध्ये जर जॉन्सन्स ग्रास असेल त्या प्लॉट्सच्या सभोवताली, तर त्यामध्ये आणि ज्यामध्ये आपण ॲक्च्युअल सीड प्रोडक्शन घेणार आहोत त्यामधील डिस्टन्स हे 400 मीटर असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर फोरेज सोरगम, म्हणजे आपण जर जवार क्रॉप हे ॲज अ फॉडर पर्पज म्हणून घेत असू, तर त्यामध्ये डिस्टन्स हे 400 मीटर असणं गरजेचं आहे. तर हे जे डिस्टन्स आहे हे आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर आपण जर थोडक्यामध्ये या स्लाईडचा अभ्यास केला, तर फील्ड ऑफ अदर व्हरायटीज अँड सेम व्हरायटीज ऑफ जवार इज 300 मीटर डिस्टन्स, फ्रॉम जॉन्सन ग्रास इज 400 आणि अँड फॉरेज सोरगम इज 400 मीटर. तर यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, आयसोलेशन रिक्वायरमेंट. तर आपल्याला हे 3 मुद्दे देणे इथे अपेक्षित आहेत. यानंतर आपण बघूया लँड प्रिपरेशन. तर आपण जनरली जे काही क्रॉप कल्टिवेशन शिकलेलो आहोत, तर त्याचमधले काही पॉईंट्स, सेम पॉईंट्स आहेत आपल्याला इथं दिसतात बघा स्लाईडमध्ये. तर आपण लँड प्रिपरेशन किंवा त्याला प्रिपरेटरी टिलेज असं म्हणतो. त्यामध्ये सुरुवातीला गिव 1 प्लोईंग, देन क्रश द क्लॉड्स विथ नॉर्वेजियन हॅरो, देन कलेक्ट द स्टबल्स अँड बर अँड गिव 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोइंग. म्हणजे जनरली बाकीच्या क्रॉपला आपण जे लँड प्रिपरेशन करतो तेच प्रिपरेशन जवळपास सारखं आहे, ते आपल्याला यासाठी सुद्धा करणं आवश्यक आहे. तो परत आपण बघूया, गिव 1 डीप प्लोईंग, देन क्रश द क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो. एक खोलगट नांगरणी करणे गरजेचे आहे. यानंतर जे काही ढेकळे निघणार आहेत ते नॉर्वेजियन हॅरोचा वापर करून आपल्याला ते फोडून घ्यायचे आहेत. यानंतर आधीच्या पिकाचे काही धसकटं असतील, पाचट असतील, तर ते आपल्याला कलेक्ट करून बर्न करून घ्यायचे आहेत. आणि यानंतर 2 ते 3 कोडवाच्या आपल्याला पाड्या देणं गरजेचं आहे. यानंतर सोईंग सीझन आणि सोईंग टाईम, खरीप असेल तर जून जुलै आणि रब्बी असेल तर सप्टेंबर ऑक्टोंबर. हे तुम्हाला इथं बऱ्यापैकी आता लक्षात आलं असेल. यानंतर सीड सोर्स. आता ह्यामध्ये जनरली जेव्हा आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन घेतो, तर त्यावेळेस आपल्याला काही सर्टिफाईड सीड घेणं गरजेचं असते. तर यामध्ये सीड सोर्समध्ये बघा, ऑप्टेन न्यूक्लियस ऑर ब्रीडर सीड्स फ्रॉम अ सोर्स अप्रूव्ड बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी. आता यामध्ये समजा एक उदाहरण द्यायचं झालं तर जनरली शेतकरी जे असतात तर ते पावसाळ्यामध्ये एखाद्या पिकाची पेरणी करताना एखाद्या कंपनीकडून बियाणे विकत घेतात. आणि जर सर्टिफाईड कंपनी असेल तर त्या बियाण्याची उगवण क्षमता ही चांगली असते. तर त्याचप्रकारे जेव्हा आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन घेतो, तर त्यामध्ये न्यूक्लियस सीड किंवा ब्रीडर सीड्स एखाद्या अप्रूव्ड सीड सर्टिफिकेशन एजन्सीकडून घेणं गरजेचं असते, की जेणेकरून त्यामध्ये जी जेनेटिक आणि फिजिकल प्युरिटी असेल ती 100% असणे आवश्यक आहे.
आणि त्यामुळे आपल्या पिकाचं जर्मिनेशन आणि त्याचं प्रोडक्शन हे आपल्याला चांगलं मिळू शकते. देन सोईंग मेथड आपण 2 प्रकारे सोईंग करणार आहोत. यामध्ये ड्रिलिंग मेथड आणि दुसरं आहे डिबलिंग मेथड, म्हणजे पेरणी यंत्राच्या सहाय्याने आणि टोकन पद्धतीने आपण त्याची पेरणी करू शकतो. त्यानंतर यामध्ये दिलेलं आहे बघा, मेंटेनन्स ऑफ लाईन ए कन्सिस्ट ऑफ सोईंग 2 पॅरेंट्स. आता यामध्ये बघा दिलेलं आहे सुरुवातीला द फिमेल पॅरेंट्स, त्याला म्हटलं आहे मेल स्टराईल लाईन ए, अँड द फिमेल पॅरेंट्स पॉलिनेटर पॅरेंट्स दॅट इज लाईन बी आर सोन इन द प्रपोर्शन ऑफ 4:2 रो. म्हणजे यामध्ये आपल्याला ए लाईन जर मेंटेन्स करायची असेल तर त्यामध्ये 2 पॅरेंट्स आपण सोईंग करतो, त्यामध्ये पॅरेंट ए आणि पॅरेंट बी असं असतात. तर यामध्ये जो सोईंग रेशो आहे तर तो कसा असणं गरजेचं आहे, तर फिमेल पॅरेंट असतील तर त्याचे 4 रो आपण सोईंग करणार आहोत आणि त्यानंतर 2 रो जे असणार आहे ते मेल रो असणार आहे आणि 4 रो फिमेल. असं आपल्याला त्या प्लॉटमध्ये काय करून घ्यायचं आहे, सोईंग करून घेणं गरजेचं आहे. इथे जो रेशो आहे तो 4:2 इन केस ऑफ जवार हायब्रिड सीड प्रोडक्शन, हे इथे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर 4 to 6 बॉर्डर रोज ऑफ मेल पॅरेंट आर सोन ऑल अराउंड द फील्ड. म्हणजे आपल्याला त्या प्लॉटच्या सभोवताली अराउंडला आपल्याला 4 ते 6 बॉर्डर रोज मेल पॅरेंटच्या सोन करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरच प्लॉटमध्ये आपण काय करणार आहे, तर मेल आणि फिमेल रो आपण सोईंग करणार आहेत. त्यामुळे आपण ए लाईन मेंटेन करू शकतो. यानंतर स्पेसिंग, रो टू रो स्पेसिंग 75 सेंटीमीटर, म्हणजे 2 रोमधलं म्हणजे 2 ओळीमधलं डिस्टन्स हे 75 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आणि 2 प्लॅन्टमधलं डिस्टन्स हे 7.5 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. तर यामध्ये बघा जे काही डिस्टन्स दिलेलं आहे त्याचं युनिट हे सेंटीमीटर आहे, हे इथे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. रो टू रो स्पेसिंग 75 सेंटीमीटर अँड प्लॅन्ट टू प्लॅन्ट स्पेसिंग इज 7.5 सेंटीमीटर. यानंतर सीड रेट, फिमेल पॅरेंट दॅट इज लाईन ए 8 kg per hectare and male parent line B that is 4 kg per hectare. आता यामध्ये बघा सीड रेट हा फिमेल पॅरेंटला जास्त आहे आणि मेल पॅरेंटला कमी आहे. म्हणजेच जर आपण मेल पॅरेंटचा विचार केला तर मेल पॅरेंटचा सीड रेट आणि फिमेल पॅरेंटचा सीड रेट हा जवळपास निम्म्यामध्ये येतो आहे. म्हणजे जर मेल पॅरेंटचा सीड रेट 4 आहे तर त्याच्या दुप्पट हा फिमेल पॅरेंटचा आहे. तर बघा आपण सोईंग रेशो काय म्हटलेला आहे, तर फिमेल पॅरेंट असेल तर 4 रोज आणि मेल पॅरेंट असेल तर 2 रो, बरोबर. ह्याच्यामध्ये सीड रेट हा फिमेल पॅरेंटचा जास्त, तो आहे 8 kg पर हेक्टर आणि मेल पॅरेंटचा आहे 4 kg पर हेक्टर. यानंतर रोगिंग, आता यावरती बघा तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते. रोगिंग मीन्स definitions of rogging or write short notes of rogging. Rogging means removal of first of type volunteers and pollen shaders in female rows start shedding pollen flowering. तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा आपण रोगिंग करतो तेव्हा ती बिफोर फ्लॉवरिंग करणं गरजेचं आहे. यामध्ये काही ऑफ टाईप प्लॅन्ट्स असतील, म्हणजेच जर जवारमध्ये जवारसारखेच दिसणारे प्लॅन्ट्स असतील पण त्याचा रंग वेगळा असेल, स्टेमचा आकार वेगळा असेल, पानांचा आकार वेगळा असेल तर ते आपल्याला काढून टाकणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे व्हॉलंटियर्स प्लॅन्ट्स असतील किंवा पोलन शेडर्स असतील तर फिमेल रोमध्ये आपल्याला बिफोर फ्लॉवरिंग काढून टाकणे गरजेचे आहे. देन
ऑल अबाव प्लॅन्ट्स आर पुल्ड आउट टू प्रिव्हेंट द रिग्रोथ. म्हणजे हे काही जे प्लॅन्ट्स आहेत ऑफ टाईप, व्हॉलेंटियर, पोलन शेडर, ते आपल्याला काढून टाकायचे, ओढून त्याची जी रिग्रोथ आहे ती आपल्याला प्रिव्हेंट करणं गरजेचं आहे. देन थर्ड, ऑल आउट क्रॉसेस आयडेंटिफाय बाय हाईट शुड बी रिमूव्ड. म्हणजे यामध्ये आपल्याला काही जे आयडेंटिफाईड झालेले आहे, हाईटमध्ये कमी जास्त आहे, कमी जास्त जर त्याच प्लॅन्टची हाईट असेल त्या प्लॉटमध्ये सेम जवारची, तर ते सुद्धा आपल्याला रिमूव्ह करणं गरजेचं आहे. देन प्लॅन्ट्स इन बिटवीन द रोज, मेल plant in female rows and also female plant in male rows should be removed. म्हणजे जर आपल्याला ते एकमेकांमध्ये मिक्स झालेले दिसत असतील, जर मेल पॅरेंट जी आहे तो फिमेल रोजमध्ये दिसत असेल आणि फिमेल प्लॅन्ट आहे हा मेल रोजमध्ये दिसत असेल, तर तो सुद्धा आपल्याला काढून टाकणं गरजेचं आहे. तर परत आपण एकदा बघूया, व्हॉट इज मीन बाय रोगिंग्स. Rogging means removal of off-type, volunteer and pollen shedder in female rows start shedding pollen, म्हणजेच before flowering. Then all above plants are pulled out to prevent the regrowth. All out crosses identified by height should be removed. Then plants in between the rows, मेल plant in female row and same female plant in male rows should be removed. तर या स्लाईडमध्ये आपल्याला हा जो पॉईंट्स आहे रोगिंग तो महत्त्वाचा आहे. यावरती आपल्याला 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो शॉर्ट नोटसाठी, किंवा त्याची डेफिनेशन विचारली जाऊ शकते, ती सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सपोज डेफिनेशन विचारली तर रोगिंग, डिफाईन रोगिंग, तर काय आपण लिहिणं अपेक्षित आहे. तर रोगिंग मीन्स रिमूव्हल ऑफ टाईप, व्हॉलेंटियर, pollen shedder, pest and disease affected plant should be removed before flowering. That is called as a rogging. यानंतर आपण पुढची स्लाईड बघूया. तर यामध्येच पुढचा पॉईंट दिलेला आहे बघा, प्लॅन्ट्स ऑफ अदर जवार व्हरायटी अँड जॉन्सन्स ग्रास शुड बी रिमूव्ड विदिन आयसोलेशन डिस्टन्स. तर यामध्ये जे काही वेगळे प्लॅन्ट्स असतील जवार व्हरायटीचे, प्लॅन्ट्स ऑफ अदर जवार व्हरायटी म्हणजे वेगळ्या व्हरायटीचे काही जवारचे प्लॅन्ट्स असतील तरीसुद्धा ते रिमूव्ह करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जॉन्सन्स ग्रास जर त्यामध्ये आलेला असेल, कारण हा नॉक्झियस वीड्स आहे, तर ते सुद्धा आपल्याला रिमूव्ह करणं गरजेचं आहे. देन द पेस्ट अँड डिसीज अफेक्टेड प्लॅन्ट्स, स्ट्रायगा वीड शुड बी रिमूव्ड. तर यामध्ये ज्या काही प्लॅन्टवरती किडींचा आणि रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या व्यतिरिक्त स्ट्रायगा वीड म्हणजे हे रूट पॅरासाइट्स आहे, ते आपल्याला जवार या पिकामध्ये आढळते, तर ते सुद्धा आपल्याला रिमूव्ह करणे गरजेचे आहे. देन प्रॉपर अटेन्शन शुड बी गिवन ॲट फ्लॉवरिंग टाईम, द रोगिंग शुड बी डन एव्हरी डे. म्हणजेच ज्या वेळेस फ्लॉवरिंग टाईम असेल तर त्यावेळेस आपल्याला रोजच्या रोज त्याचं ऑब्झर्वेशन घेणं गरजेचं आहे आणि रोगिंगसुद्धा करणं गरजेचं आहे, की त्यामुळे आपण मेकॅनिकल मिक्सचर हे टाळू शकतो. मेकॅनिकल मिक्सचर कमीत कमी व्हावं यासाठी आपल्याला प्रॉपर अटेन्शन किंवा प्रॉपर ऑब्झर्वेशन करणं त्या पिकामध्ये हे गरजेचं आहे. तर रोगिंगमध्ये आपण एकूण 7 पॉईंट्स बघितलेले आहेत. त्यानंतर आपण बघूया पुढची स्लाईड. फर्टिलायझर, रेनफेड क्रॉप 40 kg नायट्रोजन, 40 kg phosphorus and 35 kg potash per hectare plus second dose of nitrogen 40 to 60 kg per hectare is given 1 month after sowing. आता बघा रेनफेड क्रॉपमध्ये 40, 40 अँड 35 काय म्हटलेलं आहे, एन पी आणि के. 40, 40, 35 NPK kg पर हेक्टर. त्याचबरोबर आपल्याला
सेकंड डोस जो आपण देणार आहे तो सेकंड डोस ऑफ नायट्रोजन 40 to 60 kg पर हेक्टर इज गिवन 1 month आफ्टर सोईंग. म्हणजे हा डोस दिल्यानंतर आपल्याला 1 महिना झाल्यानंतर सोईंग केल्यानंतर आपल्याला सेकंड नायट्रोजनचा डोस द्यायचा आहे. तो आहे 40 ते 60 kg पर हेक्टर. म्हणजे आपण सुरुवातीला 40 kg नायट्रोजनचा डोस दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड डोस जो परत 40 ते 60 kg एका हेक्टरला द्यायचा आहे. तो कधी द्यायचा आहे तर 1 month आफ्टर सोईंग. देन इन केस ऑफ इरिगेटेड क्रॉप 60 kg नायट्रोजन, 50 kg phosphorus and 40 kg potash per hectare plus second dose of nitrogen is 60 to 70 kg per hectare is given 1 month after sowing. तर पहिल्या याच्यामध्ये बघा 40 40 35 हा सुरुवातीला NPKचा डोस दिल्यानंतर आपल्याला सेकंड डोस हा 40 ते 60 kg पर हेक्टर 1 महिना झाल्यानंतर सोईंग झाल्यानंतर देणं गरजेचं आहे. आणि इरिगेटेडमध्ये 60 50 आणि 40 NPK kg पर हेक्टर अँड हाफ डोस. म्हणजे त्यानंतरचा जो सेकंड डोस आहे तो आपल्याला आफ्टर सोईंग 1 month द डोस ऑफ नायट्रोजन इज 60 to 70. म्हणजे 60 ते 70 kg आपल्याला सेकंड डोस हा फक्त नायट्रोजनचा देणं गरजेचं आहे. तर यामध्ये रेनफेड क्रॉपचा डोस हा कमी आहे आणि इरिगेटेड क्रॉपचा डोस हा जास्त आहे. समजा आपण बघितलं तर बघा रेनफेडमध्ये आपण डिसेंडिंग ऑर्डरने बघितलं आहे तर 35 40 40 आणि यामध्ये 40 50 60 असा आपल्याला डोस आपण लक्षात ठेवला तर आपल्याला लिहायला ते सोपं जाऊ शकते. आणि सेकंड डोस असेल तर 40 60 आणि ते 60 ते 70 इतका आपण दिलेला आहे. यानंतर इरिगेशन इन खरीप सीझन फर्स्ट प्री सोईंग इरिगेशन इज गिवन. खरीप सीझनमध्ये आपण समजा हायब्रिड सीड प्रोडक्शन घेत असू तर आपल्याला जे पहिलं प्री सोईंग इरिगेशन म्हणजे सोईंग करायच्या आधी इरिगेशन देणं गरजेचं आहे. देन सेकंड इरिगेशन शुड बी गिवन ॲट नो इंटरवल ऑफ 8 to 10 days. म्हणजे आपल्याला इरिगेशन जेव्हा आपण देतो तेव्हा 8 ते 10 दिवसाच्या अंतराने. नो म्हणजे नंबर ऑफ इंटरवल असं म्हटलेलं आहे. तर 8 ते 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला काय करायचं आहे इरिगेशन देणं गरजेचं आहे. देन इरिगेशन शुड बी गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस दॅट इज सीडलिंग स्टेज, फ्लॉवरिंग स्टेज अँड ग्रेन फिलिंग स्टेज. तर आपण जनरली 3 स्टेज ज्या आहेत त्यामध्ये इरिगेशन हे देणे गरजेचे आहे. तर त्यामध्ये सीडलिंग स्टेज आहे, फ्लॉवरिंग स्टेज आहे म्हणजे रोपं जेव्हा तयार होतात ती स्टेज, नंतर फ्लॉवरिंग फुलं येण्याचा जो कालावधी आहे आणि ग्रेन फॉर्मेशन किंवा ग्रेन फिलिंग स्टेज ह्या स्टेजला आपल्याला इरिगेशन देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघूया इंटर कल्टिवेशन. 1 हँड विडिंग फॉलोड बाय 2 होईंग्स आर गिवन टू कंट्रोल द वीड. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा 1 हँड विडिंग करणं गरजेचं आहे, 1 खुरपणी आणि त्यानंतर 2 होईंग म्हणजे 2 कोळपणी आपण वीड कंट्रोल करण्यासाठी करणार आहोत. देन प्री इमर्जन्स स्प्रेइंग ऑफ ॲट्रॅझिन इज इफेक्टिव्ह टू कंट्रोल द वीड. म्हणजेच त्या फील्डमध्ये किंवा त्या प्लॉटमध्ये वीड यायच्या आधी इमर्जिंग व्हायच्या आधी आपल्याला ॲट्रॅझिन या विडीसाईडचं स्प्रेइंग करणे गरजेचं आहे की जेणेकरून पुढचा जो वीड ग्रोथ असेल तर तो आपल्याला कंट्रोल करणं सोपे जाईल. देन प्री इमर्जन्स स्प्रेइंग ऑफ ॲट्रॅझिन इज गिव्हन टू कंट्रोल द वीड. यानंतर यामध्ये पण सेम सांगितलेलं आहे की प्री इमर्जन्स स्प्रेइंग ऑफ ॲट्रॅझिन इज गिव्हन टू कंट्रोल द वीड. म्हणजे पहिल्या जे वाक्यात आपण दिलेलं आहे तेच आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1 हँड विडिंग by 2 hoeing given to control the weed, and then second
pre-emergent spraying of atrazine is given to control the weed. Then harvesting. Male rows are harvested first and kept separate. सुरुवातीला आपल्याला हार्वेस्टिंग करताना पहिल्यांदा मेल रोज हार्वेस्ट करायचे आहे आणि ते वेगळे ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर द फिमेल रोज आर हार्वेस्टेड वेन फुल्ली राईप. यानंतर आपल्याला जे काही फिमेल रो आहे तर ते हार्वेस्ट करणं गरजेचं आहे. कुठल्या स्टेजला? तर पूर्णपणे पक्व झाल्यानंतर. द हेड्स आर ड्राईड फॉर अ वीक बिफोर थ्रेशिंग. थ्रेशिंग करण्याच्या आधी आपल्याला जे काही हेड्स आहेत, जे काही कणीस आहे, इयर हेड्स आहेत, तर ते पूर्णपणे ड्राय करणं गरजेचं आहे. देन थ्रेशिंग कॅन बी डन बाय थ्रेशर. थ्रेशिंग मशीनने आपण थ्रेशिंग करून घेणार आहोत. सीड शुड बी ड्राईड टू 10% मॉइश्चर कंटेंट बिफोर स्टोरेज. तर आपल्याला सीड स्टोअर करण्याच्या आधी त्यामध्ये 10% हे मॉइश्चर असणे गरजेचे आहे. तर परत आपण एकदा बघूया हार्वेस्टिंग. यामध्ये मेल रोज आपण पहिल्यांदा हार्वेस्ट करणार आहोत. मेल रोज आर हार्वेस्टेड फर्स्ट अँड केप्ट सेपरेट. देन the female rows are harvested when fully mature. The heads are dried for a week before threshing. Threshing can be done by thresher. And last, seed should be dried to 10% moisture content before storage. यानंतर आपण बघूया मेंटेनन्स ऑफ रेस्टोर लाईन, दॅट इज लाईन आर. All cultural practices are carried out like maintenance of line A. आता आपण या आधीच्या स्लाइड्समध्ये काय बघितलं होतं की मेंटेनन्स ऑफ लाईन ए बघितलेली होती. या ए लाईनमध्ये आपण कोणकोणते मुद्दे अभ्यासलेले होते ते आपण परत एकदा बघूया. हे बघा, मेंटेनन्स ऑफ लाईन ए कन्सिस्ट ऑफ सोईंग टू पॅरेंट्स. आपण इथपासून हे मुद्दे अभ्यासलेले आहेत. तर यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे, आत्ता जे नेक्स्ट आपण स्लाईड बघत आहे त्यामध्ये मेंटेनन्स ऑफ रिस्टोर लाईन आर, म्हणजे याआधी आपण कुठली लाईन बघितली? ए लाईन बघितली. आता यामध्ये म्हटलेलं आहे ऑल कल्चरल प्रॅक्टिसेस आर कॅरीड आऊट लाईक मेंटेनन्स ऑफ लाईन ए. जेवढ्या काही कल्चरल प्रॅक्टिसेस आपण बघितलेल्या आहेत त्या आपण ए लाईनसारख्याच करणं गरजेचं आहे. त्याच करायचे आहेत आपल्याला एक्सेप्ट काय काय सोडून, तर सिडरेट हा 12 ते 15 kg पर हेक्टर असणे आवश्यक आहे. तो कुठल्या लाईनचा? तर तो आर लाईनचा. आणि स्पेसिंग ही 45x15 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे. तर आपण जेव्हा ए लाईनचं मेंटेनन्स बघत होतो तर त्यामध्ये जी काही आपण स्पेसिंग बघितली होती ती 75 सेंटीमीटर रो टू रो आणि प्लॅन्ट टू प्लॅन्ट 7.5 सेंटीमीटर. आणि सिडरेट काय बघितलेला होता? तर फिमेल पॅरेंटचा 8 kg आणि पॅरेंट बी किंवा मेल पॅरेंट जो लाईन बी होती तो 4 kg इतका आपण बघितलेला होता. आता आपण आर लाईन याचा बघत आहोत. यामध्ये सिडरेट 12 to 15 kg पर हेक्टर आणि स्पेसिंग 45x15 सेंटीमीटर. यानंतर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड जवार सीड्स. आता आपण ए प्लस बी लाईनचं क्रॉसिंग केलेलं आहे. यानंतर जो आपल्याला F1 मिळालेला आहे, यानंतर आपण लाईन ए मिळतो, त्यानंतर लाईन ए इंटू लाईन आर याचा आपण हायब्रिड जवार प्रोडक्शनसाठी आपण हे बघणार आहोत त्याचे स्टेप्स. त्यामध्ये हायब्रिड सीड्स इज प्रोड्यूस्ड बाय क्रॉसिंग मेल स्टराईल लाईन दॅट इज लाईन ए विथ रेस्टोर लाईन दॅट इज लाईन आर इन ॲन आयसोलेटेड फील्ड. म्हणजे आपल्याला हे जे काही लाईन ए आहे आणि लाईन आर आहे हे आपल्याला सोईंग करताना आयसोलेटेड फील्डमध्ये सोईंग करणं गरजेचं आहे. सॉईल, क्लायमेट, land requirement and other practices is similar to that of maintenance of male sterile line, that is
लाईन ए एक्सेप्ट फॉलोइंग पॉईंट्स. आता यामध्ये बघा आपण ॲक्च्युली हायब्रिड सीड प्रोडक्शन करत आहोत. यामध्ये हायब्रिड सीड प्रोडक्शन करताना आपण लाईन ए आणि लाईन आर याचं क्रॉसिंग करणार आहेत. तर यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे की जे काही आपण प्लॉट असणार आहे हा एक लाईन एचा स्पॉट आणि दुसरा जो आहे लाईन आरचा स्पॉट असणार आहे आणि यामध्ये काही आयसोलेशन डिस्टन्स असणार आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे की सॉईल, क्लायमेट, लँड रिक्वायरमेंट अँड अदर प्रॅक्टिसेस इज सिमिलर टू दॅट ऑफ मेंटेनन्स ऑफ मेल स्टराईल लाईन. म्हणजे ज्या काही आपण सॉईल, क्लायमेट, लँड रिक्वायरमेंट अँड अदर प्रॅक्टिसेस ज्या लाईन एमध्ये बघितलेल्या आहेत त्याच आपल्याला लाईन आरमध्ये सुद्धा फॉलो करायच्या आहेत, सेम करायच्या आहेत लाईन आरसाठी. ठीक आहे. पण एक्सेप्ट फॉलोइंग पॉईंट्स. मग कोणकोणते पॉईंट्स आपण वेगळे घ्यायचे आहेत तर ह्यामध्ये सुद्धा बघा स्पेसिंग ही रो टू रो जर असेल तर 75 × 90 सेंटीमीटर, प्लॅन्ट टू प्लॅन्ट 7.5 सेंटीमीटर. देन सीड सोर्स, foundation seeds of line A and line R should be obtained from source recommended by seed certification agency. तर यामध्ये बघा फाउंडेशन सीड्स असं म्हटलेलं आहे ऑफ लाईन ए अँड लाईन आर शुड बी ऑब्टेन फ्रॉम द सोर्स रिकमेंडेड बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी. जेव्हा आपण लाईन ए आणि लाईन आर याचं क्रॉसिंग करणार आहोत यामध्ये आपल्याला सीड घ्यायचे. ते कसे घेत आहे फाउंडेशन सीड्स, याला म्हणतात पायाभूत बियाणे. हे असे बियाणे असतात की हे फार्मरला कमर्शियल प्रोडक्शनसाठी रिकमेंड केलेले असतात किंवा फार्मरला त्यांच्या शेतावरती त्याचं प्रोडक्शन घेण्यासाठी प्रोव्हाइड केलेले असतात आणि ते सीड सर्टिफिकेशन एजन्सीकडून दिलेले असतात. तर नंतर सीड रेट बघा, सीड रेट आहे फिमेल पॅरंट 8 kg अँड मेल पॅरंट 8 kg. यामध्ये सीड रेट सेम आहे बघा, फिमेल असेल तर 8 kg सीड रेट आहे आणि जर मेल असेल तर 4 kg हा त्याचा सीड रेट आहे. यानंतर आयसोलेशन रिक्वायरमेंट. फर्स्ट बघा आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम अदर व्हरायटीज अँड सेम हायब्रिड इज 200 मीटर. तर यामध्ये आयसोलेशन डिस्टन्स हे वेगळ्या व्हरायटीचं असेल आणि सेम हायब्रिड असतील तर ते 200 मीटरचा आयसोलेशन डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे. देन आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम हायब्रिड सेम मेल पॅरंट इज 200 मीटर. म्हणजे हायब्रिड व्हरायटीज आपण जेव्हा प्रोडक्शन घेतो तेव्हा सेम मेल पॅरंट असेल तर यामध्ये डिस्टन्स आपण 200 मीटर हे ठेवणार आहोत. देन आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम जॉन्सन्स ग्रास अँड फॉरेज सोरगम इज 400 मीटर. यामध्ये जॉन्सन्स ग्रास असेल त्या फील्डच्या अराउंड तर यामध्ये डिस्टन्स 400 मीटर आणि त्याचमध्ये समजा जर काही प्लॉट्समध्ये जर फॉडर पर्पज सोरगम असेल तर त्या प्लॉटमधलं आणि हायब्रिड सीड जिथं आपण करत आहोत त्या प्लॉटमधलं डिस्टन्स किती असणं गरजेचं आहे तर 400 मीटर असणं गरजेचं आहे. परत आपण एकदा हे पॉईंट रिवाईज करूया बघा. आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम अदर व्हरायटीज अँड सेम हायब्रिड. हायब्रिड सेम असेल पण व्हरायटी वेगळ्या असतील तर 200 मीटर डिस्टन्स आणि हायब्रिड सेम मेल पॅरंट असतील म्हणजे आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम हायब्रिड हॅविंग सेम मेल पॅरंट तर त्यामध्ये 200 मीटर डिस्टन्स लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आणि आयसोलेशन डिस्टन्स फ्रॉम जॉन्सन ग्रॉस अँड फॉरेज सोरगम इज 400 मीटर. देन synchronization of male and female parents. For achieving perfect synchronization in flowering male parents is sown 4 to 6 days earlier than female parent. तर यामध्ये सिंक्रोनायझेशन म्हणजे समन्वय आपल्याला साधायचा आहे मेल आणि फिमेल पॅरंटमध्ये. कशाच्या बाबतीमध्ये तर फॉर अचिव्हिंग परफेक्ट सिंक्रोनायझेशन इन फ्लॉवरिंग. यामध्ये मेल पॅरंटचे जे रो आहेत आणि फिमेल पॅरंटचे जे रो आहेत यामध्ये एकाच वेळेस आपल्याला फ्लॉवरिंग येणं गरजेचं आहे की त्याच वेळेस आपण पॉलिनेशन करून हायब्रिड व्हरायटी मिळवू शकतो. तर
यामध्ये जर काही कमी जास्त उशिरा जर फ्लॉवरिंग येत असेल मेल किंवा फिमेलमध्ये, तर आपण म्हटलेलं आहे बघा, पॅरेंट्स सोन इन 4 to 6 days अर्लियर दॅन द फिमेल पॅरेंट. म्हणजे आपल्याला इथे म्हटलेलं आहे की मेल पॅरेंट आपल्याला 4 ते 6 दिवस फिमेल पॅरेंटच्या आधीच सोईंग करणं गरजेचं आहे, की जेणेकरून दोन्ही मेल आणि फिमेल पॅरेंटमध्ये फ्लॉवरिंग हे एकाच वेळेस आपल्याला बघायला मिळेल. तर आत्तापर्यंत आपण पुढचा आपलं हे तिसरं लेक्चर आहे ह्या टॉपिकमधलं. तर आपण ह्यातला बराचसा भाग आहे तो अभ्यासलेला आहे आणि हा भाग जो आहे तो प्लॅन्ट ब्रीडिंगचा आहे. यावरती तुम्हाला मी एक व्हिडिओ सेंड करते, तो तुम्ही बघा व्यवस्थित. तो तुम्ही व्हिडिओ बघितला की हायब्रिड सीड प्रोडक्शनची काय गरज आहे, ते कसं केलं जाते, कुठले कुठले कॅरेक्टर्स घेतले जातात, तर हा तुम्हाला अंदाज येईल आणि त्यावरून हा तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही मला फोन करून सुद्धा विचारू शकता. सो आज आपण इथे थांबूया. थँक्यू.